मित्रांनो, दुःख, दुःखाची वेदना आणि त्यातून उभारण्याचा प्रवास हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. काही लोकांसाठी दुःख ही एक तात्पुरती अवस्था असते, जिच्यामुळे ते पुढे जातात, अनुभव घेतात आणि अधिक सशक्त होतात. परंतु काहींसाठी दुःख एक स्थायी अवस्थेप्रमाणे त्यांच्यावरती ठाण मांडून बसतं, ज्यातून त्यांना कधीही सुटका मिळत नाही. आणि तेव्हा ते विचारत राहतात की माझ्या आयुष्यामध्ये आनंद कधी येईल. मित्रांनो, दुःखाची अनेक कारणं असू शकतात. एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, नातेसंबंधांमधील तणाव, करिअरमधील अपयश, आर्थिक अडचणी किंवा अन्य कोणतीही गोष्ट जी आपल्या अपेक्षांना धक्का देते, ते दुःखाचं कारण बनू शकते. जेव्हा दुःख आपल्या मनामध्ये आणि शरीरामध्ये खोलवर रुजतं ना, तेव्हा ते अनेकदा आपल्याला इतरांपासून वेगळं करतं, एकाकी पाडतं आणि आपल्या दृष्टिकोनाला अंधारमय बनवतं. आता सगळ्यात पहिल्यांदा दुःखाचा स्वभाव समजून घ्या. दुःख हा एक असा अनुभव आहे जो आपण नाकारू शकत नाही. अनेकदा दुःख आपल्याला शिकवतो की जीवनातील सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत. दुःख आपल्या स्वाभाविक मानवी भावनांचा एक भाग आहे आणि ते आपल्याला आठवण करून देतं की आपले जीवन नाजूक आहे आणि आपल्या आजूबाजूच्या जगाचं स्वरूप हे अस्थिर आहे. काही लोकांसाठी दुःखाची भावना एक प्रकारची सवयच बनते. ते आपल्या दुःखाला कवटाळून बसतात आणि त्यातून सुटण्याचा विचार करणं त्यांच्या दृष्टीनं हे अशक्यप्राय होतं. दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं तर सोडाच, पण अनेकदा त्यांना त्या दुःखाशी एक प्रकारचं आकर्षण वाटू लागतं. हा एक विडंबनात्मक अनुभव असू शकतो, कारण दुःखाच्या त्या अवस्थेतून बाहेर पडण्याची इच्छा असली तरी त्यांचं मन मात्र त्या दुःखांना तसंच रोखून ठेवतं. दुःखामध्ये अडकलेल्या लोकांना सतत एक प्रश्न भेडसावत राहतो की आनंद कधी येईल. या प्रश्नामागे एक साधी आणि सहज इच्छा आहे, ती म्हणजेच सुखी होण्याची. परंतु ज्यावेळी आपण दुःखाच्या गर्तेमध्ये अडकतो तेव्हा आपला दृष्टिकोन हा नकारात्मक बनतो आणि आपण आपल्याच विचारांमध्ये अडकून बसतो. आनंदाची अपेक्षा करणं या दृष्टिकोनातून केवळ एक स्वप्न वाटू शकतं, ज्याची प्राप्ती करणं हे अशक्यप्राय वाटतं. दुःखातनं सुटका मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्या दुःखाला स्वीकारावं लागेल. आपल्या दुःखाच्या कारणांना समजून घ्यावं लागेल आणि त्यांचा आपल्या जीवनावरती होणारा प्रभाव ओळखावा लागेल. त्यानंतर मग स्वतःला वेळ द्या. दुःखातून बाहेर पडणं ही प्रक्रिया आहे, ज्यासाठी धैर्य, संयम आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. दुःखाच्या अवस्थेमध्ये अडकलेल्या लोकांसाठी वर्तमानामध्ये जगण्याचा प्रयत्न करणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. भूतकाळातील घटना, दुःखाच्या आठवणी आणि भविष्यातील चिंता या गोष्टी आपल्याला सतत वेळ लावू शकतात. परंतु वर्तमानातील क्षणांना स्वीकारून त्या क्षणामध्ये स्वतःला अर्पित करणं हे आपल्या दुःखातून बाहेर पडण्याचं एक महत्त्वाचं पाऊल आहे. दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आपला दृष्टिकोन बदलावा लागतो. दुःखाच्या अवस्थेमध्ये असताना आपण जीवनाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लावून घेतो, परंतु आपल्या विचारांमध्ये थोडा बदल करून आपल्याला जीवनाच्या उजेडाच्या बाजू पाहता येऊ शकतात. जीवनातील छोटे आनंद, मित्रांचे सहवास, निसर्गाच्या सौंदर्याचे अनुभव आणि साध्या गोष्टींच्या आनंदातून आपल्याला दुःखाला मात देता येऊ शकते. दुःखाच्या अवस्थेमध्ये अडकलेल्या व्यक्तींनी त्यांच्या मानसिक आरोग्याचं महत्त्व ओळखलं पाहिजे. मानसिक तणाव, चिंता आणि दुःख यावरती उपचार घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या जवळच्या व्यक्तींचा, मित्रांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं देखील फार महत्त्वाचं आहे. दुःख आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, परंतु त्याला कवटाळून बसल्यानं आपण आपला आनंद मात्र गमावतो. दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला ते स्वीकारणं, त्याचा सामना करणं आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जाणं आवश्यक आहे. हा आनंद काही बाहेरून येणारा नाही, तो आपल्यामध्येच आहे. आपल्याला फक्त तो शोधण्याची आणि त्याला अनुभवण्याची गरज आहे. जीवन हा एक प्रवाह आहे आणि दुःख हा त्या प्रवाहातील एक भाग आहे. पण त्या प्रवाहामध्ये आनंदाचे झरे देखील आहेतच की, फक्त त्यांना शोधण्याची आणि त्यांचा आस्वाद घेण्याची आवश्यकता आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं दुःखांना कवटाळून न बसता आयुष्यामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. कारण आनंद तुम्हाला शोधायचा आहे, तो चालत तुमच्यापर्यंत येणार नाही. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.